नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण 1चे महत्त्वाचे प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. प्रकरण 1ला 10 मार्क आहेत, एकूण 7 मार्काचे प्रश्न आपण सोडवणार आहोत. नाव आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. या प्रकरणात 2 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिला प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या सांगून सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा व महत्त्व स्पष्ट करा. कारण महत्त्व हा डिलीट झालेला आहे, 25% रिड्यूस केलेला आहे, त्यामुळे फक्त आपल्याला वैशिष्ट्येच वाचायचीत आणि पाठ करायचीत. दुसरा प्रश्न आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या सांगून वैशिष्ट्ये व महत्त्व स्पष्ट करा. याचेही महत्त्व डिलीट केलेलं आहे, फक्त आपण स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आणि वैशिष्ट्य बघणार आहे. या प्रकरणात हे 2च प्रश्न तुम्हाला करायचेच आहेत, कारण ते खूप महत्त्वाचे आहेत. आता पुन्हा पहिला प्रश्न आपण पाहूया. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या. मॉरिस डॉब यांच्या मते अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अतिशय सोपी व्याख्या आहे. यामध्ये आहे तशी व्याख्या लिहायची, कोणतेही शब्द मनाने ॲड करायचे नाहीत. आणि दुसरा आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. आता ही वैशिष्ट्य अभ्यास करताना आपल्याला त्याचे प्रत्येक मुद्दे लक्षात ठेवायचे. पहिला मुद्दा आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. आता यामध्ये लक्षात ठेवायचे की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विविध विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. 2. किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे, म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हणतात. तिसरा आहे आंशिक समतोल. 2 घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होय. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. चौथा आहे विशिष्ट गृहीतकांवर आधारित. यामध्ये इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकाचाही आधार घेऊन स्पष्टीकरणाची सुरुवात केली जाते. पूर्ण रोजगार, सूक्ष्म भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकांवर आधारित असते. 5वा आहे विभाजन पद्धत. यामध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. 6वा मुद्दा आहे सीमांत तत्वांचा वापर. सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. 7वा मुद्दा बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते. आणि शेवटचा मुद्दा 8वा मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकांशी संबंधित असते. हे झाला पहिला प्रश्न. महत्त्व डिलीट केले म्हणून आपल्याला ते समजून घ्यायचं नाही आहे. आता दुसरा प्रश्न आपण बघतोय. दुसरा प्रश्न आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या सांगून वैशिष्ट्य व महत्त्व स्पष्ट करा. हाही प्रश्न पाठ करायचा आहे. व्याख्या प्राध्यापक कार्ल शापिरो यांच्या मते. आता इथे काय म्हणतात कार्ल शापिरो? स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतींशी संबंधित आहे. ही झाली व्याख्या. आता वैशिष्ट्ये. स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये.
यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे समग्र म्हणजे एकूण, समग्र घटकांचा अभ्यास. यामध्ये स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र इत्यादी. दुसरा घटक आहे उत्पन्न सिद्धांत. उत्पन्न सिद्धांतामध्ये स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक, मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते. तिसरा आहे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतींशी संबंधित आहे. चौथा आहे परस्परावलंबन. यामध्ये स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले, उदाहरणार्थ उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी यांसारख्या आर्थिक चलाचे परस्परावलंबन करते. पाचवा मुद्दा आहे राशी पद्धत. राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. म्हणून प्राध्यापक बोल्डिंग यांच्या मते जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय असतो, परंतु त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाही. यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक दर्शविला जातो. सहावा मुद्दा आहे वृद्धीची प्रारूपे. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांवर सहभाग अभ्यासला जातो. स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त करते. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी पडतात. सातवा आहे सर्वसाधारण किंमत पातळी. यामध्ये स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी, निश्चित व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी होय. धोरणामुख, शेवटचा मुद्दा आठवा, धोरणाभिमुख. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. उदाहरणार्थ भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती इत्यादी अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे शक्य होते. अशा प्रकारे तुम्हाला हे 2 प्रश्न पाठ करायचे. यावरचा फरक डिलीट झालेला आहे. या दोन्ही सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपला अभ्यास करायची, महत्त्व डिलीट केलेलं आहे. तर आज आपण 10 मार्कांची तुमची नक्कीच तयारी झालेली असेल. यामुळे आपली खात्री वाढणार आहे. 10 मार्क करून आपण प्रत्येक प्रकरणाचे महत्त्वाचे प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.